नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे इंद्रा माधवीला थांबवत म्हणत असते, ए बाय कशाला मध्ये खोडा घालते, त्या दोघांचं जे चालू आहे ते चालू दे. तर लगेच माधवी म्हणते, म्हणजे हे सगळं तुमच्या संमतीनुसार चालू आहे. तर त्यावर इंद्रा म्हणते, नाही ग बाय, मला तर काही ठाव पण नाही, परंतु आता तू कशाला उगाच मध्ये जाऊन मिठाचा खडा टाकते त्यात. लगेच माधवी म्हणते, हे सगळं काय चालू आहे हे मला कळायला हवं. त्यावर लगेच इंद्रा म्हणते, अगं माझ्या सागरची जी इज्जत काढली होती ना तुझ्या मुलीने टी व्हीवरती, आणि त्यामुळे सागरची डील गेली होती ना, आता तेच त्याचे पाहुणे परदेशातून इथे आले आहेत आणि ती डील मिळवण्यासाठी मुक्ता त्याला मदत करते. तुमची मुलगी आमच्या सागरला हे डील मिळवण्यासाठी मदत करत आहे. तर लगेच माधवी म्हणते, हो का, म्हणजे तुम्ही माझ्या मुलीचा वापर करून घेताय का? आधी तिच्यावरती केस केली, तिला पोलिसांमध्ये पाठवलं, एवढं सगळं करूनही तुमचं भागलं नाही आणि अजूनही तुम्ही तिच्या पाठीमागे लागलात. त्यावर इंद्रा म्हणते, हे बघ बाय, त्यात चूक आमची पण होती आणि तुमची पण होती, त्यामुळे झालं गेलं विसरून जा. आता त्यांचं जे चालू आहे ते चालू दे. इंद्रा लगेच माधवीला म्हणते, हे बघ माझी बाय, मी तुझा हात जोडून पाया पडते. ते गेस्ट सागर आणि मुक्ताला नवरा बायको समजतायत, त्यामुळे प्लीज त्यांच्यासमोर आता काही राडा करू नको. त्याचं डील त्याला मिळू दे, मी तुझ्यासमोर हात जोडते. त्यावर लगेच माधवी म्हणते, नाही नाही, आता मी त्यांचा हा गैरसमज लगेच दूर करणार आहे. तर इकडे सर्वजण फटाके उडवत असतात. तेच माधवी रोहित आणि रेवतीला सांगण्यासाठी निघालेली असते. तर इंद्रा तिचा हात पकडते आणि म्हणते, हे बघ माझी बाय, तू पण एक आई आहे आणि मी पण एक आई आहे, त्यामुळे माझ्या सागरसाठी प्लीज असं नको करू. त्यामुळे प्लीज मला समजून घे. आज माझ्या मुलाचा खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे प्लीज काही बोलू नको ना, तुला तुझ्या मुलीची शपथ आहे. असे म्हणून इंद्रा माधवीला थांबवते आणि तिथून निघून जाते. माधवी म्हणते, मी का उगाच ऐकू या बाईचं, आणि ही माझ्याच मुलांची शपथ मला घालते. नाही नाही, माझ्या मुलीचा फायदा करून घेत आहेत हे लोक, आणि मुक्ताही तेच करते आहे, ती भोळी आहे, परंतु मी असं होऊ देणार नाही. तर इकडे आतमध्ये सर्वजण फटाके उडवत असतात. तर लगेच स्वाती इंद्राला म्हणते, काय ग, काय झालं आई, काय म्हणाल्या त्या? लगेच इंद्रा म्हणते, हो, चांगलाच धडा शिकून आले मी त्या बाईला. काय बोलणार आहे ती माझ्यासमोर? आता बघ, ती येणार सुद्धा नाही आणि काही म्हणणार सुद्धा नाही. तर इकडे मुक्ता व सागर रोहित रेवती समोर एकदम छान फॅमिली सारखे वागत असतात. त्याच वेळेस त्या तिघांकडेही पोरू काका आणि बाबू काका एकटक बघत असतात. तर लगेच बाबू काका पोरू काकांना म्हणतात, कसं आहे ना पोरू, कधी जे चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं ना ते खरं व्हायला पाहिजे. तर ते दोघेही मुक्ता आणि सागर व सईबद्दल बोलत असतात. तर पोरू काकाही म्हणतात, हो अगदी छान होईल असं जर झालं तर. तर ते त्या हॅप्पी फॅमिलीकडे एकदम मस्त बघत असतात. तर लगेच तेवढ्यात इथे इंद्रा म्हणत असते, अरे बापरे, बघितलीस माझी फुलझडी किती मस्त फटाके उडवते. तेवढ्यात लगेच कोमल येते आणि म्हणते, आई इथे सुरसुऱ्या आहेत का, सईला हव्या होत्या. तर लगेच इंद्रा म्हणते, थांब मी घरी जाऊन घेऊन येते. तर लगेच स्वाती म्हणते, अगं घरी कशाला, इथेच रूममध्ये ठेवलेला आहेत मी. तर इकडे का सर्वांना लाडू वाटत असते. तर ती लकीलाही लाडू देते. त्यावर ती लकीला म्हणते, हे घे, माझ्या मावशीने खूप छान लाडू बनवले, खाऊन बघ. त्यावर लकी म्हणतो, कुठपर्यंत आता तू असे लाडू वाटणार आहे, चल पटकन आपण डान्स करूया. तर मिहिका म्हणते, नाही नको, मला नाही डान्स करायचा. तर लगेच लकी तिचा हात ओढत तिला डान्स करायला घेऊन जातो. तर हे सर्व मिहीर बघत असतो. तर मिहीरला खूप वाईट वाटत असते, मात्र मिहिका मिहीरकडे बघून मुद्दाम लकी बरोबर डान्स करत असते, कारण मिहीर हा तिच्याकडे बघत असतो हे तिला माहीत असते. त्यामुळे त्याला जळवण्यासाठी मुद्दाम ती लकीसोबत खूप मस्त डान्स करत असते. तर लकीही तिच्याबरोबर डान्स करण्यात गुंग झालेला असतो. तर तेवढ्यात लगेच रोहित व रेवती म्हणतात, चला आता आम्ही निघतो, आता खूप वेळ झाला आहे. तर लगेच सागर म्हणतो, ठीक आहे. तर रेवती म्हणते, बरं झालं, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, खूप मज्जा आली. तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतं तुम्ही गप्प आहात, परंतु तुमच्या दोघांमध्ये संवाद चालू आहे. तर हे सर्व बोलणे चालू असतानाच लगेच सागर मिहीरला हा आवाज देतो आणि म्हणतो, मिहीर चल पटकन, आता गाणे बंद झाले ना, मग यांना सोडून ये. त्यावर मिहीर म्हणतो, नाही दादूस, अजून रात्रीपर्यंत डान्स करायचा आहे. तर लगेच सागर मोठे डोळे करून मिहीरकडे बघतो आणि म्हणतो, यांना एअरपोर्टला जायचंय, जा पटकन. त्यात लगेच बाबू
बाबू काका तिथे येतात आणि म्हणतात, प्लीज जेवण करून जा ना, थांबा ना थोड्या वेळ. त्यावर रोहित म्हणतो, नाही नको. तर लगेच बाबू काका म्हणतात, मग ठीक आहे जा. तर इकडे इंद्रा स्टोरूममध्ये फटाके आणण्यासाठी गेलेली असते. तर तिथे खूप अंधार असतो. तर ती म्हणते, ही स्वाती म्हणाली इथेच फटाके आहे, मग कुठे आहे? तेवढ्यात त्याला तिथे टेबलावरती तिला फटाके दिसतात. तर माधवी बघत असते की इंद्रा स्टोरूममध्ये गेलेली असते. तर माधवी लगेच मनात विचार करते, मी आता हा दरवाजा लावून घेऊ का? लगेच माधवी म्हणते, बंदच करते आता या बाईला. ही बाई जर तिथे असली ना तर ती मला काही बोलूच देणार नाही, मला शपथ घालील. तर हे सर्व मिहीर बघत असतो, परंतु त्याला वाटते की माधवीचे तिथे काहीतरी काम असेल म्हणून ती दरवाजा बंद करत असेल. तर इकडे आतमध्ये इंद्रा फटाके घेऊन बाहेर जायला येते. तर बघते तर दरवाजाची कडी लावलेली असते. तर लगेच इंद्रा म्हणते, वॉचमन कोणी कडी लावली? कोण आहे बाहेर? पटकन दरवाजा उघडा. परंतु कुणालाही इंद्राचा आवाज जात नाही. तर लगेच सागर व मुक्ता रोहित आणि रेवतीला गाडीपर्यंत सोडवायला गेलेले असतात. तर माधवी खूपच भडकलेली असते आणि ती सागरकडे चाललेली असते. तेवढ्यात मंजुरी तिला अडवते आणि म्हणते, प्लीज आई, तू असं त्यांच्याबरोबर डायरेक्ट भांडायला जाऊ नको. आपली मुक्ताही त्यात सामील आहे, आधी तिच्याबरोबर बोल, नेमकं काय आहे? त्यावर माधवी म्हणते, नाही. तर इकडे आतमध्ये रूममध्ये कोंडल्यामुळे इंद्राला त्रास व्हायला लागतो. तर लगेच तेवढ्यात पोरू काका तिथे येतात आणि माधवीला म्हणतात, माधवी प्लीज असं नको करू, थांब. त्यावर लगेच माधवी म्हणत असते, नाही, मी आता कुणाचंही ऐकणार नाही. त्या सागर कोळीला चांगला धडा शिकवणार आहे. तो आपल्या मुक्ताचा वापर करून घेतोय आणि मुक्ताही त्याला साथ जरी देत असली तरी, परंतु मी काहीही ऐकणार नाही. त्यामुळे बाद झाले. आता तुम्ही मला थांबवू नका. असे म्हणून माधवी आता खूपच रागात सागरकडे निघालेली असते. तर इकडे सागर व मुक्ता रोहित आणि रेवती यांना सोडण्यासाठी गाडीजवळ आलेले असतात. तर मंजुरी आणि पोरू काका माधवीला खूप संभवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ती कुणाचंही काही ऐकत नाही. तर आता इथे रेवती आणि रोहित गेल्यानंतर सागरचा जीवात जीव आलेला असतो. तर लगेच तो मुक्ताला म्हणतो, थँक गॉड तुम्ही माझी मदत केल्याबद्दल. त्यावर लगेच मुक्ता त्याला म्हणत असते, सॉरी या, मी तुमच्यासाठी मदत नाही केली, असा तुमचा गैरसमज झाला असेल. मी फक्त सईसाठी इथे आले होते. सईची अशी अवस्था झालेली आहे, ती ना इकडची ना तिकडची, त्यामुळे म्हणून मी तुमचीही मदत केलेली आहे फक्त सईसाठी. तर असे म्हणून लगेच मुक्ता तिथून निघून जात असते. तेवढ्यात इंद्रा मध्ये जोरात दरवाजा ठोठावत असते, परंतु कुणालाही तिचा बाहेर आवाज येत नाही. तिथे हवा मिळत नसल्याने तिचा श्वास गुदमरायला लागलेला असतो, त्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागलेला असतो. तर मुक्ता तिथून जात असतानाच माधवी पळतच येते आणि सागरची कॉलर पकडते आणि त्याला म्हणते, ए सागर कोळी, का तुझं काम घेतला का माझ्या मुलीचा वापर करून? तुला लाज नाही वाटली? असा माझ्या मुलीचा फायदा करून घेतो. तर सर्वजण तिच्याकडे बघत असतात. तर मुक्ताही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु माधवी म्हणते, थांब मुक्ता, तू मध्ये काहीही बोलू नको. तर लगेच माधवी म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मुलीचा साखरपुडा मोडला आणि आज तू तिचा बायको म्हणून वापर करून घेतोयस फक्त तुझ्या फायद्यासाठी, तुझं डील होण्यासाठी. किती निर्लज्ज माणूस आहेस तू. हे सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसत असतो. सर्वजण माधवीकडे बघत असतात. तर माधवी खूपच भडकलेली असते. अरे, एका गैरसमजामुळे तू आम्हाला पोलिसात पाठवलं, आमच्यावरती केस केली, एवढं सगळं आम्हाला भोगावं लागलं आणि आम्ही फक्त गप्प राहिलो. आणि तुला काय रे, तू आज माझ्या मुलीचा वापर करून घेतो, तुला स्वतःची लाज वाटायला पाहिजे काय? अशी माधवी भडकलेली पाहून सर्वजण तिच्याकडे बघत असतात. मात्र स्वाती खूप घाबरलेली असते. आता काय होणार? बापरे, आई कुठे आहे असे ती म्हणत असते. तर माधवी सागरला खूप फडाफड बोलत असते. माधवी त्याला म्हणत असते, अरे आज जर तुझी आई असते ना मी, तर तुझ्या एक खाडकान कानाखाली दिली असती. तुला काही संस्कार आहे की नाही? हे सर्व बोलत असताना स्वातीला खूप वाईट वाटत असते. ती माधवीकडे बघत असते. तर लगेच माधवी म्हणते, असा आहे हा सागर कोळी, बघा रे, सर्वांनी बघा हा सागर कोळी कसा माणूस आहे. सागर हा शांतपणे सर्व काही ऐकत असतो. तर इकडे आतमध्ये इंद्रा चक्कर येऊन खाली पडते. तिला खूपच त्रास होत असतो. तर माधवी म्हणते, माझी मुलगी साधी बोळी आहे म्हणून तिला फसवतोयस आणि ती मदत करते म्हणून तू लगेच तिची मदत घेतो, चार चौघात तिला बायको बनवतो, तुला काही लाज वाटत नाही का? असे माधवी
माधवी आता सागरला खूपच बोलत असते. लगेच माधवी म्हणते, हे बघ सागर, माझी मुलगी जरी साधी भोळी असली ना तरी मी तिची आई आहे आणि मी तुला तिचा असा गैरफायदा करू देणार नाही. तुझ्या कामासाठी तू तिचा वापर करून घेतोय, परंतु मी असं होऊ देणार नाही. आता तुझे गेट जरी गेले असतील ना तरी मी सर्वांना तुझं खरं रूप दाखवणार आहे. हा सागर कोळी कसा माणूस आहे, दुसऱ्यांचा कसा फायदा करून घेतो हे सर्वांना मी सांगणार आहे, असे माधवी सोसायटीतील सर्व लोकांना ओरडू सांगत असते. तर मंजिरी, मिहिका, लक्की सर्वजण माधवीकडे बघत असतात. तर लगेच माधवी खूप रडत असते आणि सागरला म्हणत असते, आज तुझ्यामुळे माझ्या मुलीचा साखरपुडा मोडला तरी तू मध्ये काही बोलला नाही आणि आज तिचा असा वापर करून घेताना तुला लाज नाही वाटत का? मित्रांनो, आता पुढील भागामध्ये इंद्रा कोळी चक्कर येऊन पडलेली असते. तर हे सागरला कळते. तर माधवी खूप घाबरून जाते. तर लगेच सागर माधवीला म्हणतो, तुमची दुश्मनी माझ्याबरोबर आहे ना, मग तुम्हाला मला जे बोलायचंय ते बोला. माझ्या आईला काहीही करायचं नाही, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. तर तो माधवीवरती खूपच ओरडत असतो. तर हे बघून मुक्ता म्हणते, आणि तुम्ही माझ्या आईबरोबर कशा टोनमध्ये बोलताय ते मी सहन करू घेऊ शकत नाही, त्यामुळे इथून पुढे अशा टोनमध्ये माझ्या आईबरोबर बोलायचं नाही, असे मुक्ता सागरला खडसावून सांगते. तर आता मुक्ता आणि सागरमध्ये खूप जोराचे भांडण पेटलेले असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.